नमस्कार, मी ऋतुषा कदम। लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन सोहळा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। ती दृश्य थेट आपण पाहूयात। यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष स्वयंचलित तराफा हा तयार करण्यात आलेला होता। मात्र या तराफ्यावर बाप्पाची मूर्ती न चढल्यामुळे विसर्जनासाठी काही अडथळे हे निर्माण झालेले होते। मात्र आता पुन्हा एकदा ही मूर्ती या तराफ्यावर स्वार झालेली आहे आणि अगदी काही वेळातच बाप्पाचं विसर्जन हे होणार आहे। लालबागच्या राजाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा हा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। यावर्षी या संपूर्ण प्रक्रियेला काहीसा विलंब लागल्याचा आपण पाहतोय। काही तांत्रिक अडचणी सुद्धा निर्माण झालेल्या होत्या। मात्र एकंदरीतच आता या सोहळ्याला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय। सध्याची ही चौपाटीवरची थेट दृश्य आहेत। आता बाप्पाला तराफ्यावर विराजमान केलं जात आहे आणि त्यानंतर खोल पाण्यामध्ये नेऊन त्याची आरती सुद्धा केली जाणार आहे आणि यानंतर दरवर्षीप्रमाणे या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। गिरगाव चौपाटीवर एकंदरीतच भाविकांची भक्तगणांची मोठी गर्दी पाहायला मिळते। बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी अजूनही हे सर्व भक्त तिथे थांबलेले आहेत। जुई जाधव आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। जुई, काय अपडेट्स आहेत? जिथे आपण पाहतोय की लालबागचा राजा हा तराफ्यावर बसला आहे। तब्बल 9 तासानंतर लालबाग राजाला यशस्वी तराफ्यावर ठेवण्यात आला आहे आणि आता थोडा वेळ वाट बघितली जाईल। जसं जसं पाणी वाढेल तसं तसं लालबागच्या राजाचं जी राहिलेली विसर्जन मिळवणूक आहे ती पुढे नेली जाईल। मात्र आता केवळ पाणी वाढले वाट बघितली जाते। जसं पाणी वाढेल तो हा तराफा आहे तो पुढे समुद्राच्या दिशेने कारण आता अगदी पाणी अगदीच आत आहे समुद्रामध्ये। त्यामुळे आता समुद्रात गणपतीला नेणं अशक्य नाहीये। त्यामुळे थोडंसं पाणी वाढलं की गणपतीला समुद्राच्या दिशेने नेण्यात आहे। वाट बघताय याच्यासाठी समुद्र एकदा भरती येण्यासाठी यासाठी। जुई, तरी काय अंदाज मानले जात आहेत? तिथे अनेक मंडळी सध्या उपस्थित आहेत, मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आहेत। तर जुईपर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष तराफा हा तयार करण्यात आलेला होता। हा नवीन तराफा होता आणि याच तराफ्यावर बाप्पाची मूर्ती न चढल्यामुळे या एकंदरीतच विसर्जनाला अडथळे निर्माण झालेले आहेत। पण आता हा विलंब दूर होणार आहे, कारण ही बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढवली जाते, विराजमान केली जाते आणि हळूहळू बाप्पाला आत खोलवर नेलं जाईल आणि त्यानंतर विसर्जन केलं जाणार आहे। तत्पूर्वी आरती सुद्धा संपन्न होऊ शकते। कोळी बांधवांची उपस्थिती आहे आणि एकंदरीतच कोळी बांधव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि असंख्य भक्तगण यांच्या उपस्थितीमध्ये ही आरती पुन्हा एकदा संपन्न होईल आणि अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। यंदा प्रचंड विलंब लागलेला आहे संपूर्ण प्रक्रियेला। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर आता विराजमान, त्यामुळे आम्ही इथे पोहोचायच्या अगोदरच भरती आली होती। आम्ही एक प्रयत्न करून बघितला विसर्जन करण्याचा, परंतु तो प्रयत्न करत असताना लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे आम्ही तो प्रयत्न थांबवला आणि त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने विसर्जन करतो की ओटीच्या वेळेला संपूर्णपणे लालबागचा राजा आमच्या रथावरून तो संपूर्णपणे तराफ्यावरती घेतो आणि हा तराफा मग अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला जातो आणि त्यावेळेला लालबागचा राजाचं विसर्जन होतं। कारण लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। मी लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासन, मुंबई पोलीस प्रशासन यांचे खूप आभार मानतो की कारण आज तब्बल या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ते अतोनात मेहनत करत आहेत आणि आमचं विसर्जन देखील वेळेत व्हायला पाहिजे, परंतु भरती लवकर आली आणि आम्ही जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं उशिरा पोहोचलो आणि एक प्रयत्न करून बघितला होता, परंतु तो प्रयत्न आम्हाला नंतर असं वाटलं की बरोबर होत नाही म्हणून आम्ही थांबवला। आता तुम्हा सर्व माध्यमांचे देखील आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण आपण सर्व माध्यमांनी या सर्व भावनेच्या क्षणामध्ये, या श्रद्धेच्या क्षणामध्ये आमच्या पाठीशी मंडळाचे उभे राहिलेले आहात। त्यामुळे आम्ही सर्व माध्यमांचे देखील
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो. आज सकाळी समुद्राला भरती आली होती तेव्हा देखील आपल्याला जनसागर जो आहे तो पाहायला मिळाला. आता अहोटी आलेली आहे. अहोटी आलेली असताना देखील जनसागर जो आहे तो लालबागसाठी या चौपाटीवरती पाहायला मिळतोय. लालबागचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्वच भावनिक झाले. अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील पाहायला मिळाले. एक वेगळा क्षण लालबाग राजा मंडळासाठी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे. कारण कधी असं म्हणजे आम्ही नियोजन करतोय आणि होत नाही, असं होत नाही. त्यामुळे मी मगाशीच दिलगिरी व्यक्त देखील केली. परंतु लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं विसर्जन थोडं उशिरा का होईना, परंतु अतिशय योग्य पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आहोत. आणि तसंच विसर्जन आता आपण थोड्या वेळात सर्व माध्यमांवरती दाखवाल. अतिशय चांगला नवीन पद्धतीचा तराफा बनवलेला आहे, नवीन पद्धतीची गाडी बनवलेली आहे. त्यामुळे हे शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने हे विसर्जन सोहळा आता थोड्या वेळात पार पडेल. विसर्जन तराफ्यावरती लालबागचा राजा विराजमान झाला आहे. मग आता विसर्जन कधी होणार आहे? किती वेळ लागेल? आता ही जी भरती आहे, ही भरती मला वाटतं आम्ही कोळी बांधव आमच्यासोबत सगळे अनेक वर्ष, जवळजवळ 24 वर्ष या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात बद्वार पार्कमधले. मी त्यांच्याशी देखील आता संवाद साधला. त्यांचं म्हणणं आहे की 10:30 ते 11 वाजता रात्री या ठिकाणी हा तराबा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल. कोळी बांधवांची कशा पद्धतीने मदत झाली? कारण सकाळी भरती आली, त्यानंतर काही टेक्निकल अडचणी आल्या, त्यानंतर बांधवांना मदत केली. ना, टेक्निकल अडचण अशी कोणतीच नव्हती. भरती झाली कारण तुफान 2 दिवस मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे भरती लवकर आली आणि आम्हाला आमची विसर्जन मिरवणूक इथे पोहोचेस तोपर्यंत आणि भरतीची वेळ जुळली नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मंडळाने आम्ही निर्णय घेतला की विसर्जन थांबवायला पाहिजे. कारण त्यावेळेला ते चॅलेंजिंग होतं आणि भौगोलिक परिस्थिती आपण या समुद्रातली बघताय. त्यामुळे आम्ही ते थांबवण्याचा निर्णय घेतला आणि आज तब्बल, म्हणून मी मगाशी सांगितलं की माध्यमांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. कारण तुम्ही देखील यात साथ दिली. हा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा आहे. अयोग्य होण्यापेक्षा थोडं उशिरा का होईना आम्ही आलेलो आहोत विसर्जनाकरता आणि आज रात्रीपर्यंत हे विसर्जन पार पाडू. थँक्यू. तर मंडळाचे सचिव सुधीर साळवी हे सध्या माध्यमांशी बोलत होते आणि या संपूर्ण प्रक्रियेविषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली. तसंच विलंब नेमका का झाला याविषयी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. भरती आणि ओहोटीवर ही संपूर्ण विसर्जन प्रक्रिया अवलंबून असते आणि यंदा भरती लवकर आली असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक प्रयत्न आम्ही सकाळी करून पाहिला, मात्र तो योग्य रीतीनं होत नाही असं दिसता क्षणी तो आम्ही थांबवला. योग्य रीतीने ही संपूर्ण प्रक्रिया बाप्पाची संपन्न व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे आणि त्यामुळे तो प्रयत्न आम्ही थांबवला. उशीर झाल्यामुळे मंडळाच्या तर्फे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबई पोलीस आणि पालिका प्रशासनाचे आभार मानतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांचं हातभार लाभलेला आहेत आणि सहकार्य लाभलेलं आहे, त्यासाठी आभार व्यक्त करतो असं सुधीर साळवींनी म्हटलंय. सर्वजण मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले यासाठी त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. तर भरतीमुळे मूर्ती तराफ्यावर चढण्यास अडचण निर्माण झालेली होती सकाळी आणि थोड्याच वेळात विसर्जन होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या ही मूर्ती तराफ्यावर विराजमान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचमुळे अगदी थोड्याच वेळात हे विसर्जन पार पडेल, संपन्न होईल. रात्री 10:30 ते 11 या वेळेमध्ये विसर्जन संपन्न होईल अशी माहिती मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिलेली आहे. गिरगाव चौपाटीवर सध्या कोळी बांधवांची सुद्धा उपस्थिती आहे. त्यांचा तिथे तो मान असतो आणि त्यांच्याकडून सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अंदाज व्यक्त केले जात आहेत आणि सुधीर साळवी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे रात्री 10:30 पर्यंत ते रात्री 11 या कालावधीमध्ये हे विसर्जन होईल असं सुधीर साळवी यांनी म्हटलेलं आहे. विसर्जनाला उशीर झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तर एकंदरीतच यंदा 5 ते 6 तासांपेक्षा जास्तचा अधिकचा कालावधी या संपूर्ण प्रक्रियेला लागलेला आहे आणि त्याचमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तसंच या सचिवांकडून सुद्धा दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र तरीसुद्धा हजारो या ठिकाणी मुंबईकर असतील आणि गणेश भक्त असतील हे गिरगाव चौपाटीवर कायम आहेत. बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांची हजेरी तिथे कायम आहे.
कितीही उशीर झाला तरी सुद्धा इथे मुंबईकरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि कितीही विलंब झाला तरी सुद्धा आम्ही तिथेच बाप्पासोबत राहू अशी काहीशी भावना त्यांची पाहायला मिळते। गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा हा पुन्हा एकदा सुरू होतोय। आता ही मूर्ती तराफ्यावर विराजमान झालेली आहे आणि एकंदरीतच पुढील 3 ते 4 तासांमध्ये हे विसर्जन केलं जाणार आहे। पुन्हा एकदा जुई जाधव यांच्याकडे जाऊयात, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। जुई, सुधीर साळवी यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली, त्यांनी नेमकं काय काय सांगितलंय? अजून पण पाहिलं तर मग या महिन्याचे मानस सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर त्यांनी जी काही दिरंगाई झाली त्याबद्दल आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यानंतर नेमका उशीर झाला या संदर्भाबद्दल तपशील देखील त्यांनी सांगितलं। मात्र आता रात्री 10 ते 11 वाजून शकतात विसर्जनासाठी, कारण का भरतीच्या वेळेसाठी आता सगळेजण थांबले आहेत, भरतीची वाट सगळेजण बघत आहेत। एकदा का भरती आली आणि तराफा फ्लोट व्हायला लागला, तरंगायला लागला सकाळसारखा, की पुन्हा एकदा विसर्जनासाठी खोल समुद्रामध्ये मूर्तीला घेऊन जातील। मात्र या सगळ्यासाठी रात्री 9:30-10 वाजण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते, की माहिती देखील सुधीर साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे। सध्या जो आपण पाहतोय ही मूर्ती तराफ्यावर विराजमान झालेली आहे, मात्र तिथून आत खोलवर म्हणजे समुद्रामध्ये खोलवर जाण्यास किती वेळ लागू शकतो? पुन्हा एकदा आरती होणार आहे का? या संदर्भातली काही माहिती देण्यात आली आहे? जुई, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? तर मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी उसळलेली आहे। लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे, भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, त्याच सारख्या इतर मूर्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यांचं विसर्जन सुद्धा अजून व्हायचं आहे आणि त्याच निमित्तानं मोठी गर्दी एकंदरीत झालेली आहे। मात्र पालिका प्रशासनाची पथकं असतील आणि मुंबई पोलिसांची पथकं असतील ही तैनात आहेत आणि एकंदरीतच ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्यरित्या सध्या प्रयत्न केले जात आहेत। अगदी काही वेळापूर्वी या मंडळाच्या मार्फत माहिती देण्यात आलेली आहे, रात्री 10:30 ते 11 या कालावधीत हे विसर्जन संपन्न होईल असं सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच मात्र या प्रक्रियेला विलंब झाला, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। बोला लवकर, लाईव्ह चाललंय, बोला ना। तर काल साधारण सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या या मिरवणुकीला प्रारंभ झालेला होता आणि याला आता अवघे 24 तास उलटून गेलेले आहेत आणि तरी सुद्धा राजाचं विसर्जन झालेलं नव्हतं। मात्र आता ही मूर्ती स्वार झालेली आहे तराफ्यावर आणि आता पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार आहेत। रात्री 10:30च्या सुमारास बाप्पाचं विसर्जन होईल असं सांगितलं जातंय आणि सर्वसाधारणपणे दरवर्षी म्हणजे सकाळी 9 ते 9:30 या कालावधीत राजाची मूर्ती ही तराफ्यावर चढते आणि विसर्जनासाठी ती मार्गस्थ होत असते। मात्र यंदा बरेच तास लोटलेले आहेत आणि तरी सुद्धा विसर्जन झालेलं नाही। मात्र आता पुन्हा एकदा लालबागच्या राजाचं विसर्जन होत आहे।